ग्रामीण भागातलं सर्वांचं आवडतं चॅनल ऑल इन वन जी. यावर्षी त्या स्पर्धेत आणि त्याला ग्राहकांचा मुलांना घेऊन स्पर्धेसाठी लक्षात आपल्याला काय करायचं तर चित्र काढायचं जाऊन एवढं डोक्यात फिक्स केलेलं आहे की आपण आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतो जे आपण सांगू शकत नाही. पुन्हा गाडगीळ आणि सन्स यांचा हा जो उपक्रम आहे हा अतिशय सुंदर आहे. त्यांनी इथे प्रदर्शन करण्याचं फार मोठी संधी त्या ग्राहकांना दिलेली आहे. विविध कलागुणांचा वाव देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी केवळ मुलांची शारीरिक मानसिक बौद्धिक वाढ व्हावी या दृष्टिकोनातून त्याच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना त्यांनी वाव दिलेला आहे. हे त्यांना त्यांच्या पुढील कामासाठी पुन्हा गाडगीळ सन्स आणि जपूर्झा आर्ट गॅलरी यांच्या अंतर्गत चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ही चित्रकला स्पर्धा सरस्वती विद्यालय या ठिकाणी राबवली जात आहे. पुन्हा गाडगीळ सन्स यांच्या अंतर्गत दरवर्षीप्रमाणे चित्रकला स्पर्धा इतरही स्पर्धा राबवल्या जात आहेत. आपण ब्रँच मॅनेजरशी आपण चर्चा करूयात. अरुण सर, काय संकल्पना आहे आपली दरवर्षीप्रमाणे? पुन्हा गाडगीळ आणि सन्स आणि जपूर्झा आर्ट गॅलरी त्यांच्याकडून दरवर्षी ही चित्रकला स्पर्धा अख्ख्या महाराष्ट्रभर, कर्नाटक आणि वडोदरा येथे आपण ही स्पर्धा राबवत असतो आणि सगळ्यांचा प्रतिसाद खूप छान मिळतो. दरवर्षी खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी येतात आणि यावर्षी या स्पर्धेसाठी सर्व विद्यार्थी आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे विद्यार्थ्यांचं आणि मनापासून. खूप छान कलाकृती काढत असतात. तुम्ही म्हणाल की पुन्हा गाडगीळ आणि सन्स हा व्यवसाय त्यांचा दागिन्यांचा आहे, सोनं विकण्याचा आहे, त्यांच्या चित्रकलेशी काय संबंध. पण जर एखादा दागिना बनवायचा असेल तर त्याचं पहिल्यांदा चित्र रेखावलं चित्र काढावं लागतं आणि चित्र काढल्याशिवाय दागिना बनत नाही. त्याप्रमाणे खूप छान प्रतिसाद मिळतो आणि पालकही सकाळी सकाळी एवढ्या थंडीमध्ये आले त्यांचेही खूप खूप आभार. मुलांना घेऊन स्पर्धेसाठी प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार सर. दररोजच्या बिझी शेड्यूल मध्ये तुम्ही आज आलेला आहात. अगदी काही मिनिटाचा अवधीमध्ये सुद्धा तुमचा ब्रेक असतो. तेवढ्या वेळेमध्ये सर्व काही गोष्टी तुम्ही पूर्ण करता आणि आपलं काम अगदी बिझी शेड्यूल मधलं असतं. आज तुम्ही या मुलांच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन अगदी तुम्हाला तुमच्या काही पूर्वीच्या गोष्टी शालेय बालपणातल्या आठवल्या असतील. काय सांगाल या संदर्भात? नक्कीच प्रत्येकाच्या मनामध्ये एक बालपण लपलेलं असतं आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या कला किंवा वेगवेगळी आवड असते. तर कलेबद्दलची आवड सांगायचं म्हटलं तर चित्रकला हा सर्वांच्याच आवडीचा विषय. त्या विद्यार्थ्यांना एक वेगळा वाव भेटतो, कलेला वाव भेटतो की त्यांना सुचायला लागतं की अरे मी काहीतरी वेगळं करू शकतोय. आम्ही सर्व 29 शाखांमध्ये महाराष्ट्रभर, कर्नाटक आणि बडोदा याही राज्यांमध्ये आयोजित करतो. नाव सांगाल का? मी कांचन हुंडे ऍज अ एम्प्लॉई सेल्समन म्हणून पीएनजी मध्ये काम करते. तर दररोजच्या कामाच्या व्यतिरिक्त हा जो वेगळा संकल्प आहे आमचा पीएनजीचा, हा सगळ्यांसाठीच अतिशय उत्कृष्ट आणि मनोरंजक ठरतो. कारण दररोजच्या कामातून वेगळं थोडस रिलॅक्स किंवा सकाळी उठून लवकर येणं मुलांसारखंच, म्हणजे आम्हाला जुने आमचे काळ आठवले शाळेतले आणि मुलांमध्ये जे एनर्जी असते ते सध्या दिसते आपल्याला सगळ्यांमध्ये. सकाळी 6-6:30 वाजल्यापासून उठणं, तयार होणं, येणं हा एक कलाकारच करतो. म्हणजे वेळ नाही पाहत किंवा कुठलं वातावरण कसं आहे काय हे नसतं लक्षात. आपल्याला काय करायचं तर चित्र काढायचं जाऊन एवढं डोक्यात फिक्स केलेलं आहे. मला वाटत नाही तर आलेले सगळे पालक हे आपल्या मुलांना म्हणजे पुढे जाण्याची एक संधी, एक ऑपॉर्च्युनिटी आहे. त्या हिशोबानेच पुढं म्हणजे चित्र काढा किंवा छान काढताय असं त्यांना हे उद्योग करूनच इथं आणलेलं आहे. तर असं प्रत्येक पालकांनी त्याची आवड कशात आहे हे पाहूनच पुढं त्यांना जाऊ द्यायला पाहिजे आणि तो कशामध्ये रुची ठेवतो. अभ्यासच केला पाहिजे, डॉक्टर इंजिनियरच झालं पाहिजे असं काही नाहीये. चित्रकलेतून पण भरपूर काही आहे शिकण्यासारखं पुढं आणि त्यांच्यासाठी करिअर चित्रकलेतून पण आहे पुढे जाऊन.
तर इथं आलेल्या सगळ्या पालकांचे आणि मुलांचे खूप खूप अभिनंदन आणि आभार पण. थँक्यू. एक कलाप्रेमी एक समोर आपल्याशी दिसते, गौरी तिचं नाव आहे. गौरी, काय सांगेल या संदर्भात? हे स्पर्धा पाहून तुला काय वाटतं? स्पर्धा पाहून मला असं वाटतं की मीही काही वर्षापूर्वी असे बसायचे, करायचे ड्रॉइंग वगैरे. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझे सर होते, पांचाळ सर म्हणून. त्यांनी मला एवढं प्रोत्साहन दिलं की मी माझा मी स्कोप हुडकू शकले, मी माझं ध्येय हुडकू शकले की बाबा मला काय आवडतं, काय नाही आवडत. आणि चित्रकला ही एक अशी गोष्ट आहे की आपण आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतो. चित्रकला ही अशी गोष्ट आहे की ते कधी संपू शकत. निमित्त मी त्यांचे सर्व शिक्षकांचं आणि त्यांच्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना विविध कलागुणांचा वाव देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. दरवर्षी मी या स्पर्धेमध्ये जो गुरुवर्गाचा सहभाग असतो विद्यार्थ्यांचा, किंवा इथे पालक जे येतात किंवा ते जे आयोजन करतात दरवर्षी या स्पर्धेचं, त्याच्यामध्ये खूप सारं त्यांचं नियोजन असतं. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, लहान मुलांना जे विविध प्रकारचे त्यांच्यामध्ये गुण असले पाहिजेत किंवा त्यांच्यामध्ये जे कलागुणांना वाव दिला पाहिजे, त्याच्या संदर्भात ते त्यांच्या पीएनजीच्या वस्तू म्हणजे दागिने विक्रीवरती ते लक्ष देत नाही, तर त्या म्हणजे त्यांच्याकडे जे येणारे जे ग्राहक आहेत तर त्यांच्या पाल्यांमध्ये जे गुण आहेत त्याचं पण त्यांनी इथे प्रदर्शन करण्याचं फार मोठी संधी त्या ग्राहकांना दिलेली आहे. ग्रामीण भागातलं सर्वांचं आवडतं चॅनल ऑल इन वन जी.